आजच्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित सन्माननीय संपूर्ण इथे उपस्थित असणारं संपूर्ण व्यासपीठ, आदरणीय जगन्नाथ पाटीलजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वामध्ये किती ताकद आहे, नंदू परब यांच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायला हवं. अंबरनाथमध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना सर्वांना एकत्र करत एक चांगली लढत देण्यामध्ये त्यांचं योगदान आणि आता त्यांच्याच नेतृत्वामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुद्धा आपल्याला लढायची आहे ना. त्यामुळे त्यांना त्याही लढतीसाठी खूप खूप शुभेच्छा. मला आठवतं जिल्हाध्यक्षपद सांगू ना, एका लग्नामध्ये पाटील साहेब, नंदू परब आणि त्याच्याबरोबर असणारे सर्व सहकारी मला भेटले. दरवेळेला संधी माझ्या जवळ येते आणि मग कोणीतरी दुसरा त्या संधी माझ्याकडून हिरावून घेतो आणि मला सांगायला लागला की मला या जिल्ह्याचं अध्यक्षपद हे मिळालं पाहिजे. मी सगळं ऐकत होतो, लग्न चालू होती, अक्षता पडत होत्या, पण ह्याचं काही बोलणं बंद होत नव्हतं. लग्न लागून झालं तरी परत तेच हट्ट फार जोरात होता. मग मी त्याला विचारलं, नगरसेवक व्हायचं आहे का जिल्हाध्यक्ष? फार विचार करून म्हणाला की मला जिल्हाध्यक्ष व्हायचं आहे. पाटील साहेब, या शहरामध्ये आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य असे कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येकाच्या नशिबामध्ये प्रत्येक गोष्ट नसते. मला आज तो दिवसही आठवतो की ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं, तो काळ बऱ्याच जणांनी सांगण्याचा प्रयत्न केला की मला त्या ठिकाणी चढत्या क्रमाने माझ्यामध्ये प्रगती होत गेली. असं कधीच नसतं. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. जी जबाबदारी पार्टी आपल्याला देते, त्या पार्टीच्या त्या जबाबदारीबरोबर आपण किती प्रामाणिकपणे पुढे जातो, त्यामुळेच ते सहजपणे शक्य होतं. त्यामुळे आता काही दिवसा अगोदरपासून जेव्हा प्रत्येक जणाला असं वाटायला लागलंय की मला या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक व्हायचा आहे. खरं तर यात काही चूक नाही आहे. 122 जागा आहेत. आरक्षण आणि या सगळ्या गोष्टी, त्यामध्येच कन्सिडर आहेत.
आणि जवळजवळ या महानगरपालिकेमध्ये 10 ते 20 हजार सक्रिय तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत. एवढ्या कार्यकर्त्यांमधून 122 जणांनाच संधी मिळणार आहे आणि बाकीचे सर्व कार्यकर्ते हे यांना सगळ्यांना मोठं करणार आहेत. त्यामुळे त्या सर्व कार्यकर्त्यांमुळे आपण मोठे आहोत ही भावना नेहमी मनामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. बाजूचा असणारा सावरकर रोड वार्ड ज्यामध्ये मी नगरसेवक झालो, त्या वार्डामध्ये माणूसाला उभंच राहायचं आहे निवडणुकीला आणि त्याला नगरसेवक व्हायचं आहे. कारण कार्यकर्त्यांची असणारी फौज आणि विचारधारेबरोबर असणारे सर्व मतदार, त्यामुळे ते सहजपणे शक्य आहे. हे शहर, या शहरामध्ये लोकप्रतिनिधी होणं हे माझं कर्तृत्व नाहीये किंवा एखाद्या त्या नगरसेवकाचं कर्तृत्व नाहीये. हे शहर जे आहे, हे शहर या विचारधारेला धरून चालणारं शहर आहे. बघत नाही कोण व्यक्ती आहे हे ते पाहत नाही. फक्त जसं देवेंद्रजी म्हणाले, कमळ पाहतं. आणि त्यामुळे हे सगळं आहे. आज तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात संपूर्ण देश आणि महाराष्ट्र एका उजव्या विचारसरणीच्या बरोबर चालायला लागला आहे. हाच तो मार्ग आहे. ही उजवी विचारसरणी ज्याला म्हणतो, या उजव्या विचारसरणी बरोबर देश जेव्हा आणि राज्य चाललंय, त्यामुळे सर्वात मोठं योगदान काही शहरांचं आहे. आणि ते शहर, हे शहर एकमेव शहर आहे आणि त्या शहराचं नाव डोंबिवली आहे, हे मला सांगायला आनंद होतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना लक्षात ठेवल्या पाहिजेत. या शहराने, मी भागशाळा मैदानामध्ये पण काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसं मांडता येऊ शकतं ते मांडणं गरजेचं आहे. हा फडके रोड हा ऐतिहासिक असणारा रोड आहे. या शहराची ओळख आहे. आपलं ग्रामस्थ, ग्रामदेवता, गणपती मंदिर 100 वर्ष परंपरा आहे. याच गणपती मंदिराने सुरू केलेली गुढीपाडव्याची असणारी हिंदू सण गुढीपाडवा, याची यात्रा आज फक्त शहरापुरती राहिली नाही, तर आज जगभर या डोंबिवली शहराने सुरू केलं. हिंदू पताका आणि आज जगभर गेली. हेच तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे
की या शहरामध्ये असणारा प्रत्येक विषय, प्रत्येक आशय जो हे शहर ठरवत आहे ते फक्त या शहरापुरतं न ठेवता त्याला पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण जगभर कसं नेता येऊ शकतं, एक विजनरी पद्धतीने तुम्हाला आम्हाला सर्वांना या शहराला पुढे न्यायचं आहे. आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याकडे संधी आहे. मी हा प्रयत्न केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असं ठरवलं की या संपूर्ण देशभरामध्ये अशी काही शहरं, 100 शहरं ही स्मार्ट झाली पाहिजेत. ही 100 शहरं स्मार्ट झाली पाहिजेत असं जेव्हा विचार केला तेव्हा महाराष्ट्रातली 10 शहरं ही स्मार्ट झाली पाहिजे. कल्याण डोंबिवलीचा नंबर लागत नव्हता. मी देवेंद्रजींना विनंती केली, देवेंद्रजी हे शहर डोंबिवली शहर आपल्या विचाराचं असणारं शहर आहे. या शहराला त्या स्मार्ट शहरामधलं एक शहर करण्यासाठी केंद्रातल्या त्या योजनेमध्ये दाखल करणं गरजेचं आहे. शेवटी शहरावरती प्रेम करणारा माणूस लागतो, विचारधारेवरती प्रेम करणारा माणूस लागतो. क्षणाचाही विचार न करता 10 नाही 11वं शहर कल्याण डोंबिवली हे करण्याचं काम केलं. नरेंद्र पवारजी इथे आहेत. मला तो दिवस आठवतो, टीका करणारी माणसंही आठवतात. स्वप्न बघणं आणि ते आपल्यासाठी, आपल्या शहरासाठी बघणं हे फार गरजेचं असतं. आणि मग त्यावेळच्या काळामध्ये जे जे योजलं, एखादी गोष्ट ज्या वेळेला माणूस नवीन करत असतो, प्रत्येक शास्त्रज्ञ त्याच्या जीवनामधील असणारी त्याचं जीवन तुम्ही जर पाहिलं तर त्याला सर्वांना तो काहीतरी नवीन करतो म्हणून लोक त्याला वेडच समजतात. हा वेडा आहे, त्याला काहीच कळत नाही. खरं तर ही वेडी माणसंच जी असतात ना, तेच इतिहास रचतात हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा कोणीतरी उमेदवार म्हणून जाणार असेल, नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये जाणार असेल, तर तो असाच ध्येय वेडा असला पाहिजे आणि त्याला फक्त आणि फक्त हे शहर कळलं पाहिजे. आणि आम्ही सर्वजण व्यासपीठावरील आम्ही सर्वजण या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करतोय. देवेंद्रजीशी जेव्हा जेव्हा चर्चा करतो तेव्हा एक गोष्ट सांगतो, साहेब या महानगरपालिकेवरती आपल्या लोकांनी सुद्धा अन्याय केलाय, दुसऱ्यांनी केलाय, तर तो सगळ्यांना माफी करा, पण आपल्या लोकांनी पण केला. त्यामुळे आता तुम्ही मुख्यमंत्री आहात,
शहर तुमच्यावरती प्रेम करतं. आपले सर्वच्या सर्व लोकप्रतिनिधी जिंकून देतील. पण या वेळेला आमची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी देवेंद्रजी तुम्ही घ्या, हे आपल्याला त्यांना सांगावंच लागेल. आणि ते नेहमी म्हणतायत की तो एक दिवस 15 जानेवारी या दिवशी तुम्ही सर्वांनी कमळ लक्षात ठेवा. पुढील 5 वर्ष त्या शहराची, त्या सगळ्या लोकांची जबाबदारी ही देवेंद्र एकटा सांभाळेल, हे ते नेहमी सांगतात. खरं तर ही माणसं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, ही सर्व माणसं देश आणि राज्य एका गतिमान पद्धतीने कशी जातील या दृष्टिकोनातून 24/7 काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात. कधी झोपतात माहित नाही. ध्येय वेड्या पद्धतीने काम करतात. देशाचे पंतप्रधान काम करत असताना जगभरामध्ये देशाची प्रतिमा ही अत्यंत चांगली कशी होईल यासाठी प्रयत्न करत असतात. आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वात इथल्या असणाऱ्या तरुण असेल, इथला असणारा कष्टकरी असेल, इथला असणारा शेतकरी असेल, या प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये समृद्धी कशी येईल, त्याचं जीवन अधिक सुखकर कसं होईल, यासाठी सातत्याने झटतायत. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला, आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुका कोणाला तरी नगरसेवक करण्यासाठी नाही आहेत. या निवडणुकांच्या पाठीमागे एक फार मोठा या शहरासाठी असणार एक विजन असलं पाहिजे. व्यासपीठावरील असणारी मोजकी 5-7 मंडळी की त्या सगळ्या गोष्टीचा विचार करतायत. वाढतं नागरीकरण आणि या वाढत्या नागरीकरणाला आवश्यक असणारी ती प्रत्येक गोष्ट आणि इथली असणारी सर्व व्यवस्था, या सगळ्या गोष्टीला एकत्र ठेवून आम्हाला हे शहर, या शहराचं असणारं गावपण हे सुद्धा टिकवायचं आहे. आणि प्रत्येक ती नागरी सुविधा सुद्धा या शहराला कशी मिळेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. हे सर्व चुकीच्या माणसांच्या हातात ही सत्तेची गणितं दिली तर ते शक्य नाहीये. काही माणसं त्या गोष्टीकडे पाहत असताना प्रेस्टीज म्हणून त्या गोष्टीकडे पाहत आहेत. मी नगरसेवक होणार हे माझं प्रेस्टीज आहे म्हणून पाहत आहेत. परंतु माझी आपणा सर्व डोंबिवलीकरांना विनंती आहे की या निवडणुकीकडे पाहत असताना आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे. या विचारधारेला काहीतरी वेगळं घडवायचं आहे आणि तेही देवेंद्रजींच्या नेतृत्वात करायचं आहे.
त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, ही 15 तारीख तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वेगळी दिशा देणार आहे. आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे ठरवणार आहे. मी एक साधं उदाहरण देवेंद्रजींचं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. असं म्हटलं जायचं, आम्ही सर्वजण राजकारणामध्ये नेहमी असा विचार करतो की काहीतरी करायला हवं. काही मंडळी फक्त घोषणा करतात. मी कोणावरती टीका करणार नाही, पण मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी 12/12/12ला हा संपूर्ण महाराष्ट्र हा लोड शेडिंग मुक्त करेन, असं एका ज्येष्ठ नेत्याने म्हटलं होतं. करू शकले नाहीत, परंतु देवेंद्रजीची दूरदृष्टी लक्षात घ्या. त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय बारकाईने विचार केला. वीज उत्पादन करणं आणि त्याला लागणारे पैसे उभं करण्यापेक्षा विजेचं उत्पादनासाठी लागणारे पैसे यापेक्षाही जर विजेची बचत करता आली तर आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढता येऊ शकतो. आणि त्या दिशेने त्यांनी पावलं उचलली. एक एक पाऊल पुढे जात जात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी धोरण ठरवलं. प्रदूषणामुळे या वीज निर्मितीची असणारी जी गरज लक्षात घेता ज्या इंधनांचा वापर होतोय, ही सर्व इंधनं वापरल्यामुळे प्रदूषण होत आहे. आणि म्हणून अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करायला हवी असा विचार पंतप्रधानांनी केला खरा, परंतु त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जर पाऊल कोणी उचललं असेल तर ते महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आदरणीय देवेंद्रजींनी उचललं. हे मला सांगायला आनंद होतो. आज परिस्थिती काय, अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून आज वीज निर्मिती करण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. 20 वर्ष चढत्या क्रमाने विजेचे दर तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिले. आज विजेचे दर कमी व्हायला लागलेत. द्रष्टा नेता कसा असतो, दूरदृष्टी असणारा नेता कसा असतो, त्याचं नाव दुसरं कोणी नाही, देवेंद्र फडणवीस आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. एक नाही अनेक उदाहरणं देईन. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम करत असताना FDI आली पाहिजे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, रोजगाराची संधी निर्माण झाली पाहिजे. अनेक जण फक्त MOU करायचे, परंतु झालेल्या MOU मध्ये 80% जास्त कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात आणि रोजगाराच्या संधी प्राप्त करण्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. आम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने महाराष्ट्र पुढे न्यायचा. प्रत्येक महानगरपालिका, या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये सशक्त भारत बनवण्याची जी प्रक्रिया आहे, अमित भाई नेहमीच सांगतात, नरेंद्र मोदीजी सांगतात, सशक्त भारत जर बनवायचा असेल तर त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना सशक्त भाजपा बनवल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये
एक विचाराचं सरकार आणणं. केंद्रामध्ये एनडीएचं नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे. राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. अशाच पद्धतीने केंद्र आणि राज्याप्रमाणे त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शकपणे कारभार होणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनम्र विनंती आहे, या कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी पेटून उठून 15 तारखेपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये जा. प्रत्येकाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करा की आपल्याला हे मतदान जे आहे ते राष्ट्राला परमवैभवाच्या दिशेने नेण्यासाठी आहे. हे मतदान आपल्याला सर्वांना आपल्या पुढच्या पिढीला एक चांगलं शहर, त्यांच्या स्वप्नातलं शहर बनवण्यासाठी आहे. आणि त्यासाठी मतदान करा. ही जबाबदारी इतर कोणाची नाही आहे. आपला पक्ष हा प्रथम राष्ट्र, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेत काम करतोय. त्यामुळे ही जबाबदारी हे तुमच्या माझ्याच खांद्यावरती आहे. त्यामुळे देवेंद्रजी जसं म्हणतात 15 तारखेला एक दिवस कमळ लक्षात ठेवा, बाकी 5 वर्ष मी तुमची जबाबदारी घ्यायला तयार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवला पाहिजे. तुमची आमची असं करत करत ज्यावेळेला आपण लोकांपर्यंत जाल तरच आपलं आणि आपल्या सर्वांचं स्वप्नातलं शहर हे उभं राहील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.